सेवा सहकारी संस्था पाळडोंगरीला 66 वर्षांनंतर मिळाली हक्काची इमारत. सेवा सहकारी संस्था पाळडोंगरी ही 1959 मध्ये स्थापन झाली. मात्र 1959 पासून या संस्थेला हक्काची स्वतःची इमारत नव्हती. आणि विद्यमान अध्यक्ष चितकोरा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने ही इमारत मिळाली. तसेच या आमसभेमध्ये प्रथम कर्ज भरणाऱ्या 3 सभासदांचा सत्कारसुद्धा करण्यात आला आणि असे विविध कार्यक्रमसुद्धा त्यांनी घेतले आणि येणाऱ्या 26 जानेवारीला गणतंत्र दिवससुद्धा साजरा करण्यात येईल. प्रजासत्ताक दिन साजरा करतो. शासनाचा निर्णय आहे, भारत सरकारचा, राज्य सरकारचा, की घरोघरी आपण झेंडा फडकवायला पाहिजे आणि आपण त्याचं पालनसुद्धा करतो आणि साजरासुद्धा करू शकतो. आपल्याला सेवा सहकारी शासकीय इमारत कधीपर्यंत नव्हती, पण यावर्षी ही शासकीय इमारत सर्व शासकीय इमारतीवर भारताचा झेंडा फडकवणे अत्य आवश्यक आहे. म्हणून येणाऱ्या 26 तारखेला ही जो सेवा सहकारीची इमारत आहे तिथं एक चबुतरा निर्माण करून आपण पहिल्यांदा यावर्षी समोरच्या वर्षी जो झेंडा फडकवणार ते फडकवू अशी मी सन्मान्य अध्यक्ष यांना विनंती करतो. आणि तो ठरावासुद्धा येईल माझ्या. हो. आणि अनेकदा बघतो की सेवा सहकारी सदस्य आपण जेव्हा प्रजासत्ताकाची गणतंत्र दिवस साजरा करतो तर येत नाही, तर त्यांना सुद्धा कुलबुट लागेल. त्या ऑफिसच्या एक सभासदांना एक निमंत्रण जाईल आणि ते सुद्धा या शाळेचे जेव्हा विद्यार्थी येतात त्यांच्यासोबत येतील आणि हा उत्सव साजरा करतील अशी मी विनंती करतो. हा विषय मांडतो. तरी सर्वांनी या विषयावर उजरा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या मुद्द्याला वेळा.